त्याची धर्मपत्नी गेली ना, या रवी दादाला विचार, जगातले सर्व सुख आहे पण हृदयाला एखाद्या दिवशी अंतरातली गोष्ट सांगायची राहिली ना, अहो मुलं ऐकणारे राहू द्या, सुना ऐकणारे राहू द्या, पण नाही महाराज, माय गेल्यानंतर आपला हक्काचा अधिष्ठान आपली धर्मपत्नी असते. स्वतःचा अधिकार, संसारातल्या हजार हजार दुःख माणूस पत्नी जवळ अर्ध्या रात्री सुद्धा उठून सांगतो, पाय ग तो असा बोलला होता, पाय ग तो एकेकाळी असा हसला होता, पाय देवाने आपले दिवस बदलवले, पाय तो आपल्याला एक काळ हसत होता ना, तो आता उजन आपल्या पायऱ्या चढाय ना, पाय तो एक काळी मला राम राम घालत नव्हता ना, तो आता मला उजरे मुजरे करायला लागला. अशा हजार चटके या माणसाला बसते असतील, तर आता सांगायचा का नाहीये. आणि अशा काळात जेव्हा आपली धर्मपत्नी आपला हात धरते ना, बैठा म्हणा, त्या दिवशी माणूस पत्नीचा आश्रू पुसतो. अगं वेडी आहेस का, रडण्याचे दिवस गेले आपल्या, आता नाही रडायचं, कशाला रडते ग. त्यावेळेस माणूस आश्रू पुसतो. इथं सर्व सौभाग्य होती बाया, एक लक्षात ठेवा, तुम्ही रडल्या का तुमचे आश्रू पुसायला तुमचा माणूस असेल ना, स्वतःला भाग्यवान समजा, स्वतःला खूप खूप भाग्यवान समजा की तुमची हक्काची जागा आहे तुम्हाला अश्रू पुसायला. ज्या बाईचा पती चालला गेलाय ना, तिला विचारा, घरातल्या सुनांच्या मुलांचे चटके जेव्हा लागतात आणि घरात जेव्हा आपला सजन आपला दिलवर दुःख ऐकायला राहत नाही ना, त्यावेळेस त्या बाईला कोपऱ्यात रडावं लागतं. तिचं रडणं कोणी ऐकत नाही, ती स्वतःच्या नशिबाला हात लावते, कंपाडाला हात लावते की देवा काय नशीब फुललं रे माझं, काय पारब्ध फुललं रे माझं. आणि एकेकाळी जुळलेलं प्रेम, मुरलेलं प्रेम आणि शेवटची घटिकेतलं सरलेलं प्रेम येतं. वयाच्या 60 नंतरचा जो काळ जगतो ना नारायण बाबा, एक काळच पती आणि पत्नीचा इतका संग जरी झाला ना, काम उत्पन्नाची तयारी असते. पण जेव्हा प्रेम सरतो, आधार स्थिर होतो, तर तुम्हाला समजतं तुमच्या वयाची सर्व मंडळी ना, तुम्ही अर्ध्या रात्री खाटेवर झोपा आणि पत्नी जर बाथरूमला गेली ना, पत्नी खाटेवर येते तोपर्यंत वयस्कर माणसाचा डोळा लागत नाही. तेव्हा काम नाही उत्पन्न राहत, तेव्हा फक्त आधार जिवंत राहतो. आधार सांगतो नाही गो तू पडायला नको. माणूस बाथरूमला गेला का पत्नीचा डोळा लागत नाही. अनेक विषय येतात, बाई माणूस बाथरूम मध्ये गेलाय, अनेक गोष्टी ऐकायला भेटतात, तिथं काही झालं तर नसेल, 5 मिनिटं उशिरा या, लगेच धर्मपत्नी आवाज देते, अहो दादूचे पप्पा, दीदीचे पप्पा. माणूस तिकडून खकारतो ना, तेव्हा बाईला बरं वाटतं, नाही हो त्यांचा सासू आला. याला म्हणतात सरलेलं प्रेम, पण त्या आधाराचं प्रेम असतं. मग रामाच्या जीवनात आधाराचंही प्रेम नव्हतं, जुळलेलंही प्रेम नव्हतं, मुरलेलंही प्रेम नव्हतं. का नव्हतं? कारण या राघवानं काय केलं होतं, ज्या वेळेस तो पोपट 2-3 दिवस आलाच नाही ना, सीतेला रावणी करत होती ती महिना, अगं मला सोड सोड, नाही जाऊ दिलं. 3 दिवस हेही पलटले. पिंजऱ्यातली महिना मृत्यूच्या तोंडावर आली आणि ती मरणार तोपर्यंत राघव तिथं येऊन गेला. आणि मरता मरता त्या राघूनं, त्या मरता मरता त्या महिनेनं त्या राघूला पाहिलं आणि ती रडता रडता सांगते महिना. रामायणातला, तुलसी रामायणातला भाग आहे, अतिशय गोड भाग आहे. ती महिना जीव सोडते, तिची महिना आहे ना गर्भवती महिना, जीव सोडते. 3 दिवसापासून तिने पतीला पाहिलं नव्हतं, तिचा राघव दुरून दिसला. राघव बोलतोय मी आलो आलो आलो, पण ती तिच्या भाषेत सांगते आता तुम्ही डोळ्याला दिसलेच ना, आता मरायलाही काही चिंता नाही. माझा मृत्यू गोड होईल, माझा शेवट गोड होईल. तो राघव रिक्वेस्ट करायचा, आगे जाऊ नको ना, मी आलो ना, मी माझ्या हाताने भरवते. आता वेळ नाही, आता वेळ गेली. यांनी 20-25 लाख रुपये खर्च केले. पारंदाची घटिका काय असते, ऑपरेशन इकडचं इकडे गेलं, इकडचं ऑपरेशन इकडे गेलं, ओ पैसा खर्चाची चीज झाली, ओ सर्व आजार व्यवस्थित होणार होता. पण अलगद दुसऱ्या दिवशी रत्नाताईंना अटक आला. याला काय म्हणाल महाराज, डोळ्यासमोरचा माणूस असा हलगत गेला.
हलग बोलायला सुद्धा सत्ता भेटली. तशी ती महिना सांगितलं की आता तुम्ही दिसले ना मला मरायला काम. राघोशी बोलता बोलता महिन्यानं प्राण सोडले. आणि मग तो राघोशी त्याला सांगायचा आता मी तिच्याशिवाय जगू नाही शकत. मी मरतो तीच मी मरून जाईल. मी तिच्याशिवाय जगू नाही शकत. मी माझा देह त्याग करणार. पण सीते ऐक ना मी माझा देह त्याग करण्याच्या अगोदर तुला श्राप देतो. ऐक ना माझ्याही महिन्याच्या पोटात जशी ती गर्भवती असताना जसं माझ्या वाचून तिला दूर राहावं लागलं तसं तुझ्याही पोटात गर्भ राहतील. पण तुला रामाचा संग राहणार नाही. तू रामापासून दूर राहशील. आणि ज्या दिवशी राम तुला भेटेल त्या दिवशी तू देहाचा त्याग करशील. महाराज सीतेचं जीवन चरित्र ऐका. जोपर्यंत गर्भात पुरवती तोपर्यंत राम भेटला नाही. मुलं कडती झाली. रामायणाच्या तत्वानं अयोध्यात गेले. बाप बेट्यांची भेट झाली. लवकुश भेटले. आणि सीतेनं सांगितलं रामा आता माझी जाण्याची वेळ आहे. मी थांबणार नाही. सहज धरती मातेनं जागा दिली आणि कुशीत घेतलं. अरे जगत जननी भवानी अरे जनकाची पोरगी अरे दशानंदाची दशरथाची सून ब्रह्मांड नायकाची पत्नी तिला तिचं पारद चुकवता आलं नाही दादा. मग तुमच्या माझ्या पारदात सुद्धा हे येणार आहे. हे आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून तर तुकोबराय बोलले होते भोगतो ना घडे संचिता वाचून
सांगू का, रुक्मिणीच्या पारब्धात कृष्ण होता, अलगत कृष्ण पारब्धात होता, पण जिनं स्वप्न पाहिलं होतं त्या राधेनं, त्या राधेच्या पारब्धात कृष्ण नव्हता. मला राधा विचारायची कृष्णाला, कृष्णा तुझ्या तनात आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या हृदयात आहे, सांग ना कृष्ण मी तुझ्या कुठं नाहीये रे. राधेचा प्रश्न या समर्पक आहे का. राधा कृष्णाला सांगायची, राधा सांगायची कृष्णा मी तुझ्या मनात आहे, तुझ्या तनात आहे, तुझ्या हृदयात आहे, सांग ना कृष्ण मी तुझ्या कुठं नाहीये. कृष्ण म्हणे तू फक्त माझ्या नशिबात नाहीये. काय सांगायचा कृष्ण, तू माझ्या तनात आहे, तू माझ्या मनात आहे, तू माझ्या हृदयात आहे, पण तू माझ्या पारब्धात नाहीये. सांगू का, जीवनातला हा संसारातला पारब्धाचा खेळ आहे. एखाद्या काळात एखाद्या बाईला लवकर वैधव्य पण भोगावं लागतं, भोगतो ना घडे संचिता वाचून. एखाद्या माणसाला आपल्या धर्मपत्नीची अलगत लवकर साथ सुटून जाते, भोगतो ना घडे. अरे जे रामाला चुकलं नाही, जे कृष्णाला चुकलं नाही, ऐका ना, ते एखाद्या वेळेस आपल्या प्रारब्धाला सुद्धा येतं. हो, ते आपल्याला भोगावं लागतं दादा. काही वेळेस असं होतं, तुम्हाला सांगू का, घरात पती आणि पत्नी जिवंत असतात, पण त्या नात्याची काही लोकांना किंमत नसते. त्या नात्याची किंमत नसते. आयुष्य संपून गेलं काही माणसाचं, पण पत्नीशी गोड बोलता आलं नाही. काही बायांना माणसाचं कष्टही कळलं नाही, काही बायांना माणसांचा स्वभावही कळला नाही. आणि मग दोघातलं कोणीतरी जेव्हा जातं ना, तेव्हा ते कोपऱ्यात रडतं की नाही ग बाई, माझा माणूस कसाही होता पण मला पाहिजे होता. माणूस म्हणतो ती कशी का असेना पण ती मला पाहिजे होती. पण तुम्हाला सांगू का, प्रारब्ध जोपर्यंत खेळतं ना तोपर्यंत हा संसाराचा आनंद घ्या, कारण हा आनंद फक्त एका सूत्रानं नांदतो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. घरात पती आणि पत्नी जिवंत राहिला का प्रेमाचा आनंद घ्या. जे रामाच्या नशिबी भेटलं नाही, आपल्या नशिबी भेटलं तर निस्सीम पत्नीवर प्रेम करा. अरे पत्नी मारण्याची राहत नाही, पत्नी जोडण्याची नाही. कधी कधी आपली आई सुद्धा घरात चुकते ना, डोळ्याला कळतं, मग पत्नीला बोलायची जागा नाही. समर्पक पद्धतीने सांगू का दादा, पुरुष तत्व तेव्हा चांगलं दिसतं की तो आपल्या पत्नीला 5 बोटं लावत नाही, आणि स्त्री तत्व तेव्हा शोभतं की तिनं असं जगावं, असं वागावं, असं निभवावं, असं जीवन करावं. सोन्यासारखं माणसानं फक्त 5 बोटं कधी लावू नये, अशी कधी स्थिती तिने घरात आणू नये. जी स्त्री 5 बोटही माणसाचे लागून येत नाही ना गालाला, जी स्त्री माणसाचा मार घालते ना, ती जगातली भाग्यवान. तिला कोणत्याच माझ्यावरती पाणी टाकायची गरज नाही,
रामापेक्षा आपल्याला चांगलं भेटलं, कृष्णापेक्षा चांगलं भेटलं, मग अजून कोणता खेद कराल तुम्ही? कोणतं तत्व आहे करा? सांभाळा. आज एवढा उमदीचा काळी या रत्नाताईच्या घरातला मला सांगा, योगेश असेल, विशाल असेल, यांची आई गेल्यानंतर या पोरांनी 3 वर्ष हातानं स्वयंपाक केला. मला किरण दादा सांगत होता, लई भोगलं महाराज. अरे मी तरी एक विचार करतो, तुम्ही आई गेल्यानंतर 3 वर्ष खाल्ली. माझं कीर्तन संपल्यानंतर माझ्या आईचा फोन जर मला आला नाही ना, मी घरी जातो तोपर्यंत चित्त लागत नाही माझं. तुम्ही 3 वर्ष हाताने स्वयंपाक करून आईसाठी 10 वर्ष खाल्ली. वेड्या, किती तुमचं प्रारब्ध. सोडून गेली आई, आई आई आई, सोडून गेली आई आम्हाले कराना. आई आई आता म्हणू मी कुणाला, आई आई आता म्हणू मी कुणाला, आई आई आता म्हणू मी कुणाला. सोडून गेली आई, सोडून गेली आई आम्हाले कराना. सोडून गेली आई आम्हाले कराना. आई आई आता म्हणू मी कुणाला, आई आई आता म्हणू मी कुणाला, आई आई आता म्हणू मी कुणाला. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेली आई सारा परिवार. लेकी चुना रडत बसती काना कोपऱ्यात, आई तुझी आठवण येते प्रत्येक जनात. सोडून गेली आई आम्हाले कराना. सोडून गेली आई आम्हाले कराना. आई आई आता म्हणू मी कुणाला, आई आई आता म्हणू मी कुणाला, आई आई आता म्हणू मी कुणाला.